नमस्कार. मुंबईतून एक अशी बातमी समोर आलीये जी ऐकून खरंच धक्का बसेल. आज आपण अश्विनी पॉलच्या कहाणीतून मुंबईच्या त्या अंधाऱ्या जगाची एक झलक पाहणार आहोत, जिथे स्वप्न विकली आणि खरेदी केली जातात. चला तर मग सुरू करूया. विचार करा, ही एकच ओळ कितीतरी गोष्टी सांगून जाते. एक सामान्य मुलगी अचानक ड्रग्ज सप्लायर कशी बनली असेल? नक्की काय घडलं असेल तिच्यासोबत? हेच आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे. तर ही गोष्ट सुरू होते मुंबईमध्ये. मुंबई जिला आपण स्वप्नांची नगरी म्हणतो, पण खरंच प्रत्येक स्वप्नामागे एक वास्तव लपलेलं असतं. बघा, मुंबईची ही दोन रूपं आहेत. एकीकडे आहे झगमगाट, जिथे लाखो लोक आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात. तर दुसरीकडे आहे त्या झगमगाटामागचं काळं जग, ड्रग्ज आणि गुन्हेगारीचं. आणि अश्विनी पॉलची कहाणी ती याच दोन जगात कुठेतरी हरवून गेली. तर कोण आहे ही अश्विनी पॉल? ही आहे या कथेची मुख्य व्यक्ती, एक सामान्य स्त्री जी संघर्ष करत जगत होती. काही रिपोर्ट्सनुसार तिची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती आणि याच संघर्षातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात ती एका वेगळ्याच वाटेवर चालत गेली. कधीकधी आयुष्यात फक्त एकच निर्णय किंवा एकच भेट सगळं काही बदलून टाकते. अश्विनीच्या बाबतीतही नेमकं तेच झालं. आणि हा होता तो टर्निंग पॉइंट. ती एका व्यक्तीला भेटली ज्याच्यावर तिनं आंधळा विश्वास ठेवला, आणि याच विश्वासानं तिला गुन्हेगारीच्या दारात आणून उभं केलं. ही भेट तिच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. हे सगळं इतक्या झपाट्याने घडलं की बघा, एका साध्या भेटीने सुरुवात झाली, मग हळूच ड्रग्सच्या दुनियेची ओळख झाली. त्यानंतर छोटी मोठी कामं सुरू झाली आणि कळायच्या आतच ती या जाळ्यात इतकी खोलवर अडकली की तिथून सुटकाच नव्हती. आणि मग हळूहळू अश्विनी फक्त एक प्यादं राहिली नाही, तर ती या संपूर्ण खेळाची एक महत्त्वाची सूत्रधार बनली. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तिचं टार्गेट कोण होतं? मुंबईतल्या मोठ्या पार्ट्या, नाईट क्लब्स आणि सगळ्यात धोकादायक म्हणजे कॉलेजेसची तरुण मुलं. ती या सगळ्यांपर्यंत ड्रग्ज पोहोचवणारी एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती बनली होती. यांचं काम करण्याची पद्धतही भारी होती, अगदी कोळ्याच्या जाळ्यासारखी. म्हणजे बघा, सतत मोबाईल बदलायचे, सिम कार्ड बदलायचे, सतत आपलं ठिकाण बदलायचं आणि डिलिव्हरी अशी करायची की एकाला दुसऱ्याची ओळखच पटणार नाही. याच स्पायडरवेब पद्धतीमुळेच ती इतके दिवस पोलिसांना गुंगारा देत होते. पण म्हणतात ना, गुन्हा कितीही हुशारीने करा, एक दिवस तो उघडीच येतोच. आणि तो दिवस आला पोलिसांच्या एका मोठ्या कारवाईमुळे. आणि झालंही तसंच. कायद्याची नजर त्यांच्यावर पडलीच. पोलिसांना एक पक्की खबर मिळाली आणि त्यांनी या पूर्ण नेटवर्कला उद्ध्वस्त करण्याची तयारी सुरू केली. आणि जेव्हा पोलिसांनी छापा टाकला तेव्हा जे सापडलं ते पाहून सगळे चक्रावले. आकडा होता हजारो एक्स्टसी नावाच्या ड्रग्जच्या गोळ्या. विचार करा, केवढी मोठी खेप असेल ही. आणि या हजारो गोळ्यांची किंमत, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत होती कोट्यावधी रुपये. या एका आकड्यावरूनच कळतं की हे जाळं किती मोठं आणि किती खोलवर पसरलेलं होतं. तर ह्या धाडीत काय काय मिळालं? हजारो एक्स्टसी गोळ्या, कोट्यावधी रुपयांचा माल, ढिगभर मोबाईल फोन्स आणि अनेक वेगवेगळी सिम कार्ड्स. म्हणजे अक्षरशः या एका धाडीने अख्खं स्पायडर वेबच उघडं पडलं. ठीक आहे, अश्विनी पॉलची कहाणी तर आपण पाहिली, पण या गोष्टीतून शिकण्यासारखं काय आहे तो धडा जास्त महत्त्वाचा आहे. कारण हा मुद्दा फक्त एका व्यक्तीपुरता नाहीये. ड्रग्सचा धंदा जेव्हा वाढतो तेव्हा तो फक्त एका व्यक्तीला नाही, तर तरुणांचं अख्खं भविष्य, कित्येक कुटुंबांचं आयुष्य आणि आपल्या समाजाची शांतता सगळंच संपवून टाकतो. मग या सगळ्यातून लक्षात काय घ्यायचं? या पूर्ण प्रकरणाचा नेमका अर्थ काय? आपल्याला काय शिकायला मिळतं? या कथेचा सार अगदी सोपा आहे. चुकीची संगत आणि कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचा मोह माणसाला कुठे नेऊन ठेवू शकतो, याचंच हे एक भयंकर उदाहरण आहे. एक चुकीचा निर्णय आणि अख्खं आयुष्य उद्ध्वस्त. म्हणूनच नेहमीच सावध राहिलेलं बरं. आयुष्यात निर्णय घेताना विचार करणं गरजेचं आहे. आणि अशा चुकीच्या मार्गांपासून 4 हात लांबच राहिलेलं चांगलं. कारण ह्या वाटेवर गेल्यानंतर परत येण्याचा रस्ता बहुतेक वेळा बंदच झालेला असतो.